नमस्कार, आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. आज दिनांक 16/7/2024 रोजी इस्लापूर येथे भारतीय स्टेट बँक शाखा इस्लापूर समोर एक ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली, जेणेकरून खातेधारक जो आहे तो बँकेमध्ये आपली समस्या घेऊन येत असतो किंवा आपली पैसे काढण्यासाठी म्हणा किंवा शेती संदर्भात म्हणा किंवा पैसे टाकण्यासंदर्भात म्हणा किंवा इतर प्रॉब्लेमसाठी समस्या सोडवण्यासाठी तो भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाला येत असतो. परंतु भारतीय स्टेट बँकसमोर मोठं पटांगण नसल्यामुळं तेथील जे ये जा करणारे वाहन मोठमोठे आहेत त्यांना समस्या निर्माण होत आहे. आणि या समस्या निर्माण कशा झाल्या काय नाही, जेणेकरून लोकांनी तिथं धांदलगिरी व्यक्त केली. परंतु देशामध्ये म्हणतात ना, काही लोक चांगले व्यक्ती असतात. तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणून जगदीश हनवते यांनी लोकांना समजदारीची भावना सांगून आपले विचार मांडण्यात आले आणि ज्या बँकेनं जे कर्तव्यनिष्ठपणा किंवा नियम असेल बँकेचे त्या नियमाप्रमाणे वागावे, जेणेकरून ये जा करणारे लोक असेल वाहने असेल यांना समस्या निर्माण होणार नाही, असं त्यांनी आपले मत समोरप्रमाणे मांडले. रस्त्यावर गाड्या लागत असल्यामुळे साध्या इस्लापूरमध्ये ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली. इकडे SBI बँक आहे आणि या SBI बँकला जे कस्टमर आहेत त्या कस्टमरमुळं या ड्रायव्हरला काय समस्या झाली सांगा. चला, सगळ्या गाड्या रोडवर लावून टाका. हा, त्याच्यामुळे काय परेशानी वाली इकडून तिकडून गाड्या आहेत. आणि हो काय बंधू काय परेशानी झाली, गाड्या लावून टाकायला कसं जा समस्या काय समस्या काय गाडी रोडवर लावायला सगळ्या मोटरसायकल बरं म्हणजे काय लाजर घरी इकडे या. रस्त्यावर गाडी करायला लावल्या. हे बँक आहे, बँकच्या समोर लावायची गाडी. हां, हे ट्रॅफिक हे आहे. ए ओम इकडे या, ओम इकडे या, इकडे या. हनवते जगदीश भाऊ हनवते. ओ जगदीश भाऊ हनवते, हे जे गाड्या रस्त्याला लावत आहे तुम्हाला काय वाटते की यांनी कुठं गाड्या लावा? बँकवाल्यांना काय व्यवस्था करावं? बँकवाल्यांना करून द्या, पार्किंग करून द्या. बरं बरं, पार्किंगची व्यवस्था सुविधा करावं ग्राहकासाठी. असं आहे का? ग्राहकासाठी आणि ज्यांच्या इथं आहे त्या घर मालकाने ती सुविधा करून पार्किंग करतात. बँक मालकाने ज्यांच्या किरायाला घेतलेलं आहे त्यांनी तो सुविधा करून. ओके ओके ओके. मग शाळेच्या बसेस आल्या. हो, लहान लहान मुलं आहेत, रस्त्यावर गाड्या लागून आहेत. हो, लहान त्रास झाला त्या ड्रायव्हरला. उद्या काय अपघात झाला, कोणा मुलाला काही झालं तर त्याचा जिम्मेदार कोण? बँकवाले जिम्मेदार राहतील का? रस्त्याने लहान सहान मुलं आणि जे बसेसचे मधून उतरते वेळेस लहान मुलं आणि तेव्हा त्या मुलाला कोणता धोका झाल्यास बँक जबाबदार राहील का, असेही सामान्य जनतेमधून आपली भावना व्यक्त झालेली आहे. जेव्हा बँक स्थापन होते त्या बँकेनं पार्किंगची व्यवस्था करणे, ग्राहकासाठी संडासची व्यवस्था करणे, शौचालयाचीही व्यवस्था करणे, परंतु हे सर्व नियम धाब्यावर ठेवल्यामुळे इथं समाज व्यवस्थेचं भंग होत आहे, असंही इथं दिसून येत आहे. त्यामुळे हा जो ड्रायव्हर आहे स्कूल बस चालक यांनी ती परेशानी समस्या इथं रस्त्यावर मांडलेली आहेत. खरोखरच जर या रस्त्यावर जर मोटरसायकल किंवा इतर वाहने जर लावल्यास तिथं ऑक्सिजनचे प्रमाण वाढणार आहे. त्याच्यामुळं खरोखरच जे वाहन चालक असेल त्यांनीही वेगळे सफिशियंट जागेवर किंवा इतर जागेवर लावावे, जेणेकरून काय ये जा करणारे मोठ्या वाहनास काही समस्या निर्माण होऊ नये. अशीही आपले कार्य हे आपणच चांगल्या पद्धतीने करून घ्यावे, जेणेकरून आपल्या कार्यामुळे दुसऱ्याला नुकसान होऊ नये याचे खातिरदारीही करून घ्यावी. आणि बँक मॅनेजरनं जे की पार्किंगची व्यवस्था असेल
किंवा इतर समस्या असेल याकडेही आपलं लक्ष देण्यात यावे, जेणेकरून बँकेमध्ये काही समस्या निर्माण होऊ नये आणि त्याचं बँक मॅनेजर म्हणा किंवा बँक व्यवस्थेवर कसल्याच प्रकारे कारण किंवा कार्य येऊ नये. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.